सर्वांना नमस्कार आणि मेकॅनिकल मोटर व्हेकल या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण क्लच स्लिप, क्लच नॉइज, क्लच बाइंडिंग, हार्ड क्लच, गियर बॉक्स नॉइज, गियर स्लिप, रियर ॲक्सेल नॉइज, प्रोपेलर शाफ्ट नॉइज, युनिव्हर्सल जॉइंट नॉइज आणि डिफरेन्शियल नॉइजची कारणे आणि उपाय जाणून घेऊयात। या व्हिडिओच्या अखेरीस तुम्ही पुढील गोष्टी करू शकाल: क्लच स्लिप, क्लच बाइंडिंग, हार्ड क्लच आणि गियर स्लिप रेक्टिफाय करा। क्लच आणि गियर बॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, युनिव्हर्सल जॉइंट आणि रेअर ॲक्सेल मधील आवाज रेक्टिफाय करा। हा एक्सरसाइज करण्यासाठी लागणारी टूल्स आणि इक्विपमेंट्स गोळा करूया। ट्रेनर्स टूल किट 1, फीलर गॉज 20 ब्लेड्स मेट्रिक 1 नंबर, सर्क्लिप पायलर 1 नंबर, हेवी व्हेकल 1 नंबर, केरोसिन गरजेप्रमाणे, बॅनियन क्लॉथ गरजेप्रमाणे, ग्रीस गरजेप्रमाणे, क्लीनिंग ट्रे गरजेप्रमाणे, SAE 90 EP किंवा 140 ऑइल गरजेप्रमाणे, सोप ऑइल गरजेप्रमाणे। क्लच स्लिप रेक्टिफाय करा। खालील गोष्टी तपासा: पेडल फ्री प्ले खूप कमी आढळल्यास ॲडजस्ट करा, क्लच फिंगर चुकीच्या पद्धतीने ॲडजस्ट केल्याचे आढळल्यास समायोजित करा, क्लच प्लेट वॉर्न झाल्याचे आढळल्यास पुन्हा रिलाइन करा, प्रेशर प्लेट किंवा फ्लायव्हील फेस आउट जास्त झाल्यास रिग्राउंड किंवा रिप्लेस करा, प्रेशर स्प्रिंग वीक आढळल्यास बदला। क्लच बाइंड रेक्टिफाय करा। खालील गोष्टी तपासा: बेंड साठी लिंकेज, बेंड आढळल्यास काढून टाका किंवा बदला, पेडल फ्री प्ले जास्त आढळल्यास ॲडजस्ट करा, प्रेशर प्लेट किंवा फ्लायव्हील क्रॅक आढळल्यास बदलून घ्या, क्लच प्लेट क्रॅक आढळल्यास बदलून घ्या, क्लच फिंगर्स योग्य प्रमाणे ॲडजस्ट न केल्यास ॲडजस्ट करा। हार्ड क्लच, खालील गोष्टी तपासा: लिंकेज, बेंड्स आढळल्यास काढून टाका किंवा बदला, जॉइंट्स ल्युब्रिकेट करा। गियर स्लिप, खालील गोष्टी तपासा: गियर लीव्हर, सिलेक्टर रॉड नीट ॲडजस्ट न केल्यास ॲडजस्ट करा, लॉक स्प्रिंग वीक आढळल्यास बदला, लॉकिंग बॉल पिन वॉर्न आउट झाल्याचे आढळल्यास बदलून टाका। क्लच मधील नॉइज रेक्टिफाय करा। तर त्याचे सिम्पटम म्हणजे क्लच लावताना आवाज ऐकू येतो। पुढील कारणे असू शकतात: इनसफिशियंट पेडल प्ले, इम्प्रॉपर क्लच लीव्हर समायोजन, थ्रस्ट बेअरिंग सीझर न करणे आणि लीव्हर सोडणे, तुटलेल्या किंवा वीक फोक लीव्हर रिटर्न स्प्रिंग, ड्रायव्हर प्लेट हब आणि क्लच शाफ्ट स्प्रिंग्स मध्ये जास्त क्लिअरन्स, ड्राय किंवा डर्टी क्लच लिंकेज। उपाय: ते समायोजन करणे, रिॲडजस्ट करणे, रेक्टिफाय करणे किंवा बदलणे किंवा स्वच्छ करणे आणि ल्युब्रिकेट करणे आवश्यक आहे। क्लच असेंब्ली मध्ये आवाज लक्षण: आवाज करत राहते परंतु क्लच काढून टाकल्यावर आवाज नाहीसा होतो। कारणे: इंजिन आणि ट्रान्समिशन मध्ये बिघाड, ज्याला रिअलाइन करणे आवश्यक आहे। फ्रिक्शन डिस्क टॉर्शन स्प्रिंग्स, जे कमकुवत किंवा तुटलेले असतात, जिथे आपण क्लच डिस्क बदलतो। फ्रिक्शन डिस्क हब आणि क्लच शाफ्ट स्प्लिन वॉर्न आउट झाले आहेत म्हणूनच ते बदलावे लागतात। वीक किंवा तुटलेले प्रेशर स्प्रिंग्स, जे बदलले जाऊ शकतात, वीक किंवा तुटलेले अँटी रॅटल स्प्रिंग्स, जे बदलले जाऊ शकतात। फ्लायव्हील मध्ये पायलट बुशिंग वॉर्न आउट झाले, जे बदलले जाऊ शकतात। क्रॉक प्रेशर प्लेट किंवा फ्लायव्हील, जे बदलले जाऊ शकते। रिलीज बेअरिंग होल्डरचे फुलक्रम खराब झाले आहे, जे बदलले जाऊ शकते। क्लच असेंब्ली मध्ये आवाज असल्यास एंगेज्ड आणि डिसएंगेज्ड स्थितीत असताना दोन्ही ड्रिव्हन प्लेट हब मध्ये सतत आवाज येणे हे लक्षण आहे। कारणे: क्लच शाफ्टवर काम करा, जे बदलले जाऊ शकते। फ्रिक्शन डिस्क डंपर स्प्रिंग्स तुटलेले किंवा वीक असतात, जे बदलले जाऊ शकतात। इंजिन आणि ट्रान्समिशन मध्ये मिसअलाइनमेंट, ज्याला पुन्हा संरेखित केले जाऊ शकते। काम किंवा ड्राय क्लच रिलीज बेअरिंग, जे बदलले जाऊ शकते। योग्यरित्या समायोजित न केलेले रिलीज लीव्हर रिॲडजस्ट करणे आवश्यक आहे। क्रॅक शाफ्टच्या कामात किंवा ड्राय मध्ये पायलट बेअरिंग बदलणे आवश्यक आहे। डायफ्राम स्प्रिंग क्लच मध्ये स्प्रिंग वॉर्न आउट झाल्यास बदलणे आवश्यक आहे। लूज रिलीज काटा वाढवणे अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे
आणि जर रिलीज लिव्हर क्लच कव्हरवर आढळत असतील तर ते डिफेक्टिव्ह असतील तर ते रेक्टिफाय करणे आवश्यक आहे. गिअर बॉक्स मधील आवाज. गिअर बॉक्स मध्ये न्यूट्रल पोझिशन मध्ये आवाज येत असेल तर तो आवाज गिअर न्यूट्रल पोझिशन मध्येच असतानाचे सिम्पटम्स दिसू शकतात. कारणे किंवा ड्राय क्लच शाफ्ट बेअरिंग किंवा स्पिगॉट बेअरिंग जे बदलले जाऊ शकते. वॉर्न झालेले गिअर टेट बदलले जाऊ शकतात. काउंटर शाफ्ट किंवा गिअर्स मध्ये जास्त एंड प्ले ऍडजस्ट केला जाऊ शकतो. वॉर्न किंवा ड्राय काउंटर शाफ्ट बेअरिंग बदलले जाऊ शकतात. इंजिनाशी जुळलेले ट्रान्समिशन पुन्हा मिसअलाइन केले जाऊ शकते. गिअर व्हील्सच्या दरम्यान ड्रायव्हिंग गिअर्स मध्ये जास्त ब्लॅकलॅश बदलले जाऊ शकतात. इनसफिशियंट आणि रॉंग ल्युब्रिकेंट प्रकार तिथे ऑइल बदलण्याची शिफारस केली जाते. ग्रूव्हज मध्ये घासणारे गिअर्स शिफ्टिंग फोक्स समायोजित केले जाऊ शकतात. गिअर बॉक्स मध्ये आवाज असेल तर त्याचे सिम्पटम असे आहे की गिअर एंगेज असताना किंवा विशिष्ट गिअर मध्ये आवाज दिसू लागतो. कारणे वॉर्न झालेले चिप्ड किंवा ब्रोकन गिअर्स जे बदलले जाऊ शकतात. ल्युब्रिकंटची कमतरता ज्याला टॉप टप किंवा फ्लश करणे आवश्यक आहे आणि ल्युब्रिकंटच्या योग्य ग्रेडसह पुन्हा भरणे आवश्यक आहे. वॉर्न आउट झालेले किंवा डॅमेज झालेले काउंटर शाफ्ट गिअर बदलले जाऊ शकतात. मुख्य शाफ्टवरील गिअर लूज केले जाऊ शकतात. गिअर बॉक्स मध्ये आवाज येत असेल तर त्याचे सिम्पटम म्हणजे गिअर एंगेज असताना किंवा पर्टिक्युलर गिअर मध्ये आवाज येऊ लागतो. कारणे पुढील प्रमाणे. खराब झालेले किंवा सिंक्रोनायझर रिंग गिअरचे काम करा जे बदलले जाऊ शकते आणि काउंटर गिअर किंवा वॉर्न आउट झालेले किंवा डॅमेज झालेले बेअरिंग जे बदलले जाऊ शकते. गिअर बॉक्स मध्ये आवाज येत असेल तर त्याचे सिम्पटम म्हणजे सर्व गिअर्स मध्ये आवाज येतो. कारणे पुढील प्रमाणे. इंजिन प्रकरणाशी मिसअलाइन ट्रान्समिशन पुन्हा रिअलाइन केले जाऊ शकते. खराब झालेले स्पीडोमीटर ड्राईव्ह गिअर बदलले जाऊ शकतात. वॉर्न आउट किंवा डॅमेज झालेले इनपुट शाफ्ट बेअरिंग बदलले जाऊ शकते. कमी ऑइल लेवलवर टॉप टप जाऊ शकते. मेन शाफ्ट रेअर बेअरिंग वॉर्न आउट किंवा डॅमेज किंवा ड्राय बदलले जाऊ शकते. गिअर बॉक्स मध्ये आवाज येत असेल तर त्याचे सिम्पटम म्हणजे गिअर शिफ्ट करताना आवाज येतो. कारणे क्लच डिसएंगेजिंग होत नाही. क्लच पेडल फ्री प्ले एक्सेसिव्ह आहे जो ऍडजस्ट केला जाऊ शकतो. आयडल स्पीड जो एक्सेसिव्ह आहे तो ऍडजस्ट केला जाऊ शकतो. शिफ्टर फोक वाकणे रेक्टिफाईड केले जाऊ शकते. ऍडजस्टमेंट करून गिअर शिफ्ट लिंकेज ऍडजस्ट केले जाऊ शकते. इंजिन खूप जास्त असेल तर त्याचा आवाज ऍडजस्ट केला जाऊ शकतो. इनकरेक्ट ल्युब्रिकेंट बदलले जाऊ शकते. वॉर्न आउट झालेले शाफ्ट प्लेन्स आणि गिअर टीथ बदलले जाऊ शकतात. इंटरलॉकिंग डिव्हाइस लिंकेज ऍडजस्टमेंट मधून रिऍडजस्ट केली जाऊ शकते. शिफ्टर लॉक स्प्रिंग्स जर खूप मजबूत असतील तर ते बदलले जाऊ शकतात. प्रोपेल शाफ्ट आणि युनिव्हर्सल जॉइंट मधील आवाज दुरुस्त करा. ट्रान्समिशन ड्राईव्ह लाईन किंवा प्रोपेलर शाफ्ट आणि युनिव्हर्सल जॉइंट्स मध्ये आवाज येत असेल तर त्याचे सिम्पटम असू शकते की आवाज केवळ व्हेकलच्या सुरुवातीच्या मुव्हमेंटला ऐकू येतो. कारणे सार्वत्रिक जॉइंट्स किंवा बोल्टचे लूज फ्लॅंज लूज असतात ते टायटन केले जाऊ शकतात. ल्युब्रिकंटच्या कमतरतेमुळे वॉर्न आउट झालेले प्रोपेलर शाफ्ट किंवा स्लिप जॉइंट स्प्लिन्स बदलून ल्युब्रिकेट केले जाऊ शकते. वॉर्न झालेले किंवा डॅमेज झालेले युनिव्हर्सल जॉइंट्स बदलले जाऊ शकतात. नंबर्स कमी असलेल्या बेअरिंग मधील नीडल्स बदलल्या जाऊ शकतात. आणखी एक सिम्पटम म्हणजे व्हेकल रनिंग असताना आवाज ऐकू येतो. याची कारणे असू शकतात. मध्यभागी लूज किंवा हरवलेला बोल्ट आधार देतो जिथे आम्ही नवीन बोल्ट प्रदान करतो आणि तो घट्ट करतो. बेंट प्रोपेलर शाफ्ट ते बदलले जाऊ शकते. डॅमेज झालेले सेंटर जॉइंट बेअरिंग आणि सपोर्ट रबर पॅड बदलले जाऊ शकते. पार्किंग ब्रेक केबलवर शाफ्ट रब करणे जिथे आम्ही ब्रेक केबल योग्यरित्या ठेवतो. अनबॅलन्स प्रोपेलर शाफ्ट बदलले जाऊ शकते. व्हेकलच्या फ्रेमवर जॉइंट किंवा शाफ्ट आढळतात जिथे आपण ते उचलण्यासाठी शेम वापरतो. यू जॉइंट मध्ये ल्युब्रिकंटची कमतरता. प्रोपेलर शाफ्ट आणि स्लिप सांध्याच्या स्प्लिन्स मध्ये देखील ग्रीसने ल्युब्रिकेट केले जाऊ शकते. डिफरन्शियल मध्ये आवाज येत असेल तर मागच्या रेअर व्हील्स मध्ये आवाज येत असण्याचे लक्षण असू शकते. कारणे वॉर्न आउट किंवा ड्राय हब बेअरिंग्स जे बदलले जाऊ शकतात किंवा ल्युब्रिकेट केले जाऊ शकतात. बेंट किंवा ट्विस्टेड एक्सेल शाफ्ट ज्याला योग्य प्रकारे सेट केले जाऊ शकते. अत्याधिक एक्सेल एंड प्ले जो ट्विस्टेड केला जाऊ शकतो. बेंट व्हील जे बदलले जाऊ शकते. लूज रेअर एक्सेल नट
रिटायटन केले जाऊ शकते. एक्सेल बेअरिंगवर ल्युब्रिकंटचा अभाव जिथे ते ग्रीसने ल्युब्रिकेट केले जाऊ शकते. लूज व्हील नट रिटायटन केले जाऊ शकतात. रेअर ॲक्सेल नॉइज रेक्टिफाय करा. डिफरन्शियल आणि रेअर ॲक्सेल युनिटमध्ये आवाज होत असेल तर त्याचे सिम्पटम म्हणजे व्हेइकल सरळ पुढे धावत असताना होणारा आवाज. डिफरन्शियल मध्ये लो ऑइल लेवल जी लेवल पर्यंत भरली जाऊ शकते. क्राउन व्हील आणि पिनियनवर एक्सेसिव्ह बॅकलॅश ऍडजस्ट केली जाऊ शकते. वॉर्न आउट ड्राईव्ह पिनियन आणि क्राउन व्हील जिथे आम्ही पेअर्स बदलतो. लूज क्राउन व्हील बोल्ट टायटन केले जाऊ शकतात. वॉर्न आउट झालेले किंवा डॅमेज झालेले डिफरन्शियल केस बेअरिंग बदलले जाऊ शकतात. वॉर्न आउट ड्राईव्ह पिनियन बेअरिंग बदलले जाऊ शकते. इम्प्रॉपर ड्राईव्ह पिनियन आणि क्राउन व्हील ऍडजस्टमेंट रिऍडजस्ट केले जाऊ शकते. आणखी एक सिम्पटम म्हणजे टर्न्सवर आवाज येतो. कारणे पिनियन्स किंवा सन गिअर्स डॅमेज झाले आहेत आणि रिप्लेस केले जाऊ शकतात. पिनियन्स किंवा सन गिअर्स लूज बदलणे किंवा ऍडजस्ट करणे आवश्यक आहे. पिनियन किंवा स्टार गिअर्स मधील बॅकलॅश जास्त आहे, जिथे आपण मॅन्युअलचा संदर्भ घेऊन ऍडजस्टमेंट कमी करू शकतो. एक्सेल शाफ्ट अँड प्ले योग्य क्लिअरन्ससाठी ऍडजस्ट केले जाऊ शकतात. शाफ्टवर बांधलेले पिनियन्स रेक्टिफाय केले जाऊ शकतात. सन गिअर आणि डिफरन्शियल केस दरम्यान डॅमेज झालेले सरफेस बदलले जाऊ शकतात. वॉर्न आउट झालेले सन आणि स्टार गिअर्स आणि थ्रस्ट वॉशर बदलले जाऊ शकतात. स्लॅक किंवा रफ हब बेअरिंग्स बदलले जाऊ शकतात. या व्हिडिओमधून आपण पुढील गोष्ट शिकलो. क्लच स्लिप, क्लच बाइंडिंग, हार्ड क्लच, गिअर स्लिप रेक्टिफाय करा. क्लच आणि गिअर बॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, युनिव्हर्सल जॉइंट आणि रेअर एक्सेल मधील आवाज रेक्टिफाय करा. आशा आहे की आपल्याला या सेशनची स्पष्ट समज आली असेल. सर्वांचे आभार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.